नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणात परफेक्ट अशी गव्हाच्या चिकापासून कुरडई कशी करायची ते बघणार आहोत। तर बघा, इथं मस्त अशी कुरडई बनून तयार होते। अगदी पांढरशुभ्र झालेली आहे, कुठेही अजिबात लाल वगैरे पडत नाही। बघा, इथं परातमध्ये 1 किलोच्या प्रमाणात परफेक्ट अशी कुरडई आहे। बघा, मस्त व्यवस्थित अशी तार निघते। तर तुमची ही कुरडई छान याचप्रमाणे यावी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे। कुठेच अजिबात स्किप करून बघू नका, तरच तुमची कुरडई छान अशी पांढरी शुभ्र येईल आणि व्यवस्थित त्याला तारसुद्धा अशी निघेल। व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या अशा टिप्स आहे। गहू कोणता घ्यायचा, गहू किती दिवस भिजवायचा, चिक कसा काढायचा आणि चिक कसा शिजवायचा, कुरडई कशी घालायची, भरपूर साऱ्या अशा टिप्स आहे। तुमची कुरडई छान अशीच यावी, अजिबात लालसर होऊ नये, ते सगळं मी व्हिडिओमध्ये डिटेल्स असं दिलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण मस्त अशी खुसखुशीत तोंडात टाकताक्षणी विरघळणारी मस्त तार वेगळा निघला पाहिजे अशीच परफेक्ट अशी कुरडई बनवायला लगेच सुरुवात करूया। पण चॅनलवर नवीन असाल पटकन सबस्क्राईब करून टाका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। मस्त अशी पांढरी शुभ्र गव्हाची कुरडई बनवायला आपण लगेच सुरुवात करूया। तर इथं माझ्याकडे 1 किलो गहू आहे। तर सगळ्यात आधी हा गहू मी निवडून घेतला, त्यामधील केर कचरा काढून घेतला आहे आणि एकदम असा साफ करून घेतला। तुम्ही बघू शकता, कुरडई करण्यासाठी कोणता गहू घ्यायचा, जो नवीन निघालेला गहू असतो तो घ्यायचा कुरडईसाठी, तो बेस्ट असतो। त्याचा चिक एकदम मस्त चांगल्या प्रकारे निघतो। तर इथं 1 किलो गहू आहे। जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा गहू असेल तो सुद्धा घेतला तरी काही हरकत नाही। कुठेच याला असं डाग पडलेले नसावे, म्हणजे तो गहू बेस्ट असतो। शक्यतो नवीन गहू घ्या। इथं हा गहू मी 2-3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेते। बघा, इथं गहू मी 3 वेळा पाण्याने धुवून घेतला आहे। आता आपल्याला हा गहू भिजत घालायचा आहे। बघा, इथं मी एक स्टीलचा डबा घेतला आहे। आता यामध्ये हा गहू आपल्याला घालून घ्यायचा। सगळा गहू डब्यामध्ये काढून घेतला। आता यामध्ये भरपूर सारं असं पाणी घालायचं। पाण्यामध्ये गहू बुडला आणि 2 ते 3 इंच पाणी वर आहे इतपत पाणी घालून घेतलं आहे। आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे। तुमच्याकडे असा स्टीलचा डबा नसेल तर कुठलाही भांडं असेल त्यामध्ये तुम्ही गहू भिजत घालू शकता। जेव्हा त्याच्यावर झाकण ठेवसाल ते घट्ट असायला हवं। झाकण लावते। आता यामधील पाणी आपल्याला दररोज बदलून घ्यायचं आहे। तर आता मी इथं गहू पाण्यामध्ये भिजत घातले, तर उद्या ज्या टाईमला मी हे गहू भिजत घातले त्याच टाईमला उद्या हे परत पाणी बदलून काढायचं। गहू एकदा स्वच्छ असा धुवून घ्यायचा, परत त्यावरती पाणी घालून ठेवायचं आहे। तर अशी प्रोसेस आपल्याला 3 दिवस करायची आहे। तर आजचा हा पहिला दिवस आहे। चला मग दुसऱ्या दिवशी आपण भेटूया। 1 दिवस कंप्लीट झाला आहे, आजचा आहे दुसरा दिवस। झाकण उघडून बघूया। तर बघा, मसावरती फेस आला आहे आणि गहूसुद्धा हलकेसे यामध्ये भिजलेले आहे। काल हे गहू मी 12 वाजता भिजायला घातले होते आणि आतासुद्धा 12च वाजले आहे। तर ज्या टाईमला तुम्ही गहू भिजायला घालसाल त्याच टाईमला यातील संपूर्ण पाणी असं बदलून घ्यायचं आहे। बघा, आता याला 3 वेळा स्वच्छ धुवून झालं, परत यामध्ये मी पाणी घातलं आणि आता हे गहू आपल्याला परत भिजायला ठेवायचे आहे। आता याला झाकण लावायचं। यातील पाणी आपल्याला उद्या दुसऱ्या दिवशी परत बदलून घ्यायचं आहे। ज्या टाईमला भिजू घातले त्याच टाईमला पाणी बदलायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची। बघा, इथे आजचा आहे तिसरा दिवस। आपण झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे फेस आला आहे। त्याचा असा आंबूस वास येत आहे। आता आपल्याला काय करायचं, फेसाचं सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे। इथे फेसाचं सगळं पाणी काढून घेतलं आहे। आता आपल्याला परत यामध्ये पाणी घालायचं। आणखी आपल्याला 2 ते 3 वेळा हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे। फक्त लक्षात ठेवा, चोळून अजिबात घ्यायचे नाही। जस्ट यामध्ये असा हात घालायचा आणि याला असं फिरवून घ्यायचं। तर आता मी अशा प्रकारे 2 ते 3 वेळा हे गहू असे धुवून घेते, जेणेकरून जेव्हा आपण कुरडई बनवायला घेऊ त्याचा असा खराब वास येत नाही, म्हणून हे करणं गरजेचं आहे। गहू धुण्यासाठी अजिबात आळस करायचा नाही। दररोज त्याचं पाणी बदलून घ्यायचं आणि 2-3 वेळा स्वच्छ धुवून
परत त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता ही प्रोसेस मी 2-3 वेळा करणार आहे. बघा इथं 2-3 वेळा स्वच्छ गहू मी धुवून घेतले. आता यामध्ये आपल्याला भरपूर सारं असं पाणी घालायचं आहे. 2-3 इंच पाणी वर राहील इतपत पाणी घालायचं आहे. आजचा 3रा दिवस कंप्लीट झाला. आता आपल्याला याचं झाकण लावायचं. आता याला 1 दिवस आणखी भिजत ठेवायचं. आता आपण भेटूया उद्या. बघा आजचा आहे 4था दिवस. आता आपण झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता पाण्याला असा बऱ्यापैकी फेस आला आहे. याचा आंबूस वास यायला लागला आहे, म्हणजे आपले गहू चांगल्या प्रकारे इथे भिजलेले आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे टोपोरे झाले आहे. आता यातील पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आणि 2-3 वेळा हे गहू परत धुवून घ्यायचे आहे. जास्त यामध्ये पाणी टाकून असं हाताने फिरवून घ्यायचं. इथे हे गहू मी 2-3 वेळा स्वच्छ असे धुवून घेतले, संपूर्ण पाणी निथळून काढलं. आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला हे गहू वाटून घ्यायचे आहे. बरं थोडं थोडं प्रमाणात घेऊन छाण्याचं वाटण करायचं. एकदम आपल्याला बारीक वाटण हवं आहे. गव्हातील जो चिक आहे तो निघला पाहिजे. यामध्ये थोडं पाणी घालायचं. आता मिक्सरला लावायचं झाकण. एकदम छान बारीक पेस्ट करून घ्यायची. बघा इथे मी गहू मिक्सरच्या भांड्यात छान असे बारीक वाटून घेतले आहे. आता इथे एक मोठी परात घेतली. यामध्ये आपल्याला हे गहू घालून घ्यायचे. गव्हाचे दाणे यामध्ये दिसायला नको, एकदम असं बारीक वाटण करून घ्यायचं. याचप्रमाणे सगळे गहू मिक्सरला वाटून घेते. बघा इथे सगळे गहू मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घेतले आहे. तर बघा इथं मी एक असं पातेलं घेतलं. आता आपल्याला हे वाटलेल्या गव्हाचं मिश्रण चांगल्यापैकी असं पिळून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. हा चिक जो आहे तो आपल्याला असा घट्ट पिळून घ्यायचा आहे. हा जो भुसा आहे हा आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये टाकून द्यायचा आहे. इथं माझ्याकडे पातेलं आहे, त्यामध्ये मी हा टाकून गेला. आणखी तुम्हाला सांगते मी. बघा या पद्धतीने असं घट्ट पिळून घ्यायचं. बघा खाली छान असं हे चिकातील पाणी पडत आहे. आता याच पद्धतीने सगळं आपल्याला हा चिक असा काढायचा आहे. बघा इथं चिक गाळण्यासाठी मी एक मोठी परात घेतली आहे आणि एक अशी पीठ चाळायची चाळणी आहे. जे आपण गव्हातील पाणी असं घट्ट पिळून घेतलं ते यामध्ये घालून आपल्याला छानपैकी असं गाळून घ्यायचं आहे. बघा यामध्ये किती असा हा भुसा गेलेला आहे. हा आपल्याला छान असा गाळून घ्यायचा. बघा या पद्धतीने असं छान हे गव्हातील जो भुसा आहे तो छान असा दाबून घ्यायचा. यातील सगळं हे चिकाचं पाणी निघलं पाहिजे. बघा आता हा भुसा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आणखी याच पद्धतीने आपल्याला हे सगळं चिकाचं पाणी गाळून घ्यायचं आहे. बघा आता हा भुसा आहे हा आपल्याला व्यवस्थित असा 2-3 वेळा पाण्याने धुवून काढायचा आहे, जेणेकरून यातील चिकाचं पाणी व्यवस्थित असं निघलं पाहिजे. यामुळे 2-3 वेळा धुवून घ्यायचं. भरपूर सारं यामध्ये असं पाणी घालायचं. असं मोठं एखादं पसरट भांडं घ्यायचं, त्यामध्ये या गव्हातील छान हा चिक काढून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने असं 2-3 वेळा हा भुसा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आपल्याला. यातील पांढरं पाणी निघेपर्यंत आपल्याला हे वाटलेले गहू छान असे धुवून घ्यायचे आहे. बघा इथं मी चाळणीमध्ये चिकाचं पाणी संपूर्ण असं गाळलं आहे. एक मोठी परात भरून हे पाणी झालं आहे. तर आता चाळणीमधून आपण गाळून घेतलं तर आता वस्त्रगाळ झालीच पाहिजे. आता आपण वस्त्रगाळसुद्धा करून घेणार आहोत. बघा आता आपल्याला हे भांडं असंच थोडं साईडला सरकून घ्यायचं. बघा इथं मी एक डबा घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचे आहे. तर इथं एक ग्लास आहे. या ग्लासाने आपल्याला हे पाणी छानपैकी असं गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये काही टरफलं राहिली असतील ती व्यवस्थित अशी निघून जाईल. बघा याच पद्धतीने मी सगळी अशी वस्त्रगाळ करून घेते. सगळं असं चिकाचं पाणी मी वस्त्रगाळ करून घेतलं. आता याला आपल्याला झाकण लावायचं आणि रात्रभरासाठी चिक सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. याला मी झाकण लावते आणि एका ठिकाणी हा चिक सेट होण्यासाठी ठेवून देते. ज्याला कोणाचा असा हात वगैरे किंवा धक्का लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचं आहे भांडं. बघा इथे मी चिक सेट होण्यासाठी रात्रभर हा डबा एका ठिकाणी जसा तसा ठेवला होता. आजचा आहे 5वा दिवस. तर आता आपण झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता पाणी छान असं वरती आलं आणि चिक खाली आहे. तर आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे.
आणि यामध्ये आपल्याला हे अलगद हाताने पाणी काढून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने असं हळूवार हे पाणी काढून घ्यायचं. बघा, आणखी यातील पाणी गाळून घ्यायचं आहे असं अलगदपणे. आणि जो खाली असते तो चिक असते, तर चिक या पाण्यामध्ये जाता कामा नये म्हणून असं हळूवारपणे गाळून घ्यायचं. बघा, इथे आता या डब्यामध्ये हा खाली राहिलेला चिक आहे. बघा, इथे या परातमध्ये हा चिक असा काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये मात्र पाणी घालायचं नाही, असा हा संपूर्ण चिक काढून घ्यायचा. बघा, छान हा हाताने असा काढून घ्यायचा, म्हणजे हा चिक व्यवस्थित असा सेट झाला आहे. एकदम दह्यासारखा असा घट्ट झालेला आहे. हा चिक आपल्याला असा फोडून घ्यायचा. बघा, डब्यामध्ये हा चिक आहे, हा व्यवस्थित हाताने असा काढून घ्यायचा आणि यामध्ये घालून घ्यायचा. बघा, सगळा चिक मी डब्यातून खरडून काढून घेते आणि या परातमध्ये टाकून घेते या प्रकारे. आता हा चिक आपल्याला व्यवस्थित असा फोडून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये अशी एकही गुठळी येणार नाही, असा हा फोडून घ्यायचा. बघा, सगळा चिक इथं मी हाताने यामध्ये व्यवस्थित असा मॅश करून घेतला आहे. मस्त हा चिक यामध्ये असा विरघळला गेला आहे. आता आपल्याला हा चिक मोजून घ्यायचा आहे. बघा, इथं मी एक पातेलं घेतलं आहे. आता या पातेल्यामध्ये आपल्याला हा चिक मोजून घ्यायचा. तर बघा, इथं अर्ध पातेलं भरून एवढा चिक आहे. आता याच पातेल्याने मोजून मी अर्ध पातेलं पाणी घेणार आहे. आता हा चिक परत आपल्याला काढून घ्यायचा. आणि बघा, तुम्हाला इथं ही एक रेष दिसत असेल, एवढं पातेलंच भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बघा, मी इथं अर्ध पातेलं पाणी भरून घेतलं. आता आपल्याला हे पाणी एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे. बघा, इथं एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला घेतलं आहे. त्या पाण्याला आपल्याला छान दणकून उकळी काढायची आहे. जेवढं चिक भरला तेवढंच पाणी घेतलं. तर यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचा इतके तेल घालून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1 ते 1.5 चमचा मीठ इथं मी घालून घेतलं. आता या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची. तर चिक शिजवण्यासाठी असं एखादं मोठं पसरट भांडं घ्यायचं, जेणेकरून त्यामधील चिक व्यवस्थित असा फिरवला जातो. बघा, इथं पाण्याला छान अशी उकळी फुटली आहे. आपल्याला यातील 1 ग्लास पाणी काढून घ्यायचं आहे. ते आपल्याला चिक शिजवण्यासाठी नंतर लागेल. बघा, इथं पाण्याला छान उकळी फुटली आहे. आता यामध्ये आपल्याला चिक सोडायचं आहे. तर तुमच्या घरात कोणी मदतीला असेल त्याला हाताखाली घेऊन तुम्ही हे प्रोसेस करू शकता, पण इथं मी एकटी आहे म्हणून मला एकटीला करावं लागेल. तर बघा, पाण्याला अशी मस्त उकळी फुटली आहे. एकदा मिक्स करून घेऊया. चिक घालून घ्यायचं आहे. तर बघा, इथं एका हाताने असा हा चिक घालायचा. बघा, अशी अलगद धार घालायची आहे, गुठळ्या होता कामा नये. बघा, याला असं सतत फिरवत राहायचं आहे. एका हाताने चिक सोडायचा आणि एका हाताने याला असं फिरवत राहायचं आणि परत हा चिक असा यामध्ये घालून घ्यायचा. इथं लागल्यास थोडं पाणी काढलेलं आहे, ते मी सुद्धा यामध्ये 2-3 चमचे इतकं घालून घेते. बघा, आणखी थोडा चिक यामध्ये घालून असं आपल्याला फिरवत जायचं आहे. आता मात्र इथं आपल्याला एक रई लागेल. बघा, ही प्रोसेस अशी फास्ट करायची आहे. एका हाताने चिक घ्यायचा आणि एका हाताने हे असं घोटून घ्यायचं. यामध्ये एकही अशी गुठळी होता कामा नये. बघा, इथं चिक मी इथं व्यवस्थित असा फिरून घेतला आहे. इथं मला एक अर्धा तास लागला आहे फिरवण्यासाठी. तर हाताला असं पाणी लावायचं. आता चिक शिजला की नाही कसं ओळखायचं, तर हा चिक हाताला अजिबात चिकटला नाही, म्हणजे चिक हा आपला व्यवस्थित शिजलेला आहे. आता लगेच आपल्याला ही प्रोसेस अशी फास्ट करायची आहे. बघा, इथे एक मी पितळचा साचा घेतला आहे. त्याला शेवची बारीक चाळणी लावली. त्यामध्ये मिश्रणसुद्धा भरून घेतलं. गरम गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे. इथे एक पॉलिथिन हातरली आहे, त्याला तेल लावून घेतलं. आता आपल्याला अशा लांब लांब कुरड्या घालून घ्यायच्या आहे. बघा, मस्त अशी तार निघालेली आहे. चिक आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. मस्त अशा गोल गरगरीत कुरड्या करून घ्यायच्या. आता अशाच पद्धतीने सगळ्या कुरड्या करून घेऊ आणि उन्हामध्ये 3 दिवस तरी छान प्रकारे याला वाळवून घ्यायचे आहे. पातेल्यावर मात्र झाकण ठेवायचं. गरम गरम असताना कुरड्या घालून घेऊया.
इथे गव्हाच्या कुरडया बनवून तयार आहे. इथे मी 3 दिवस सुकून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी या कुरडईला तार निघालेली आहे. बघा किती सुंदर झाली आहे ही कुरडई. मागील बाजूने आणि पुढच्या बाजूने खूप अशी छान झाली आहे. अजिबात तुटलेली नाही, व्यवस्थित अशी तार निघालेली आहे. या कुरड्या 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता एक मोठी परात भरून 1 किलोच्या प्रमाणात आपल्या ह्या कुरड्या बनवून झाल्या आहे. तर याला तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये, जशात तशा वर्षभर राहता. चला तर मग कुरडई बनवून तयार आहे. तर तुम्हाला मी काही कुरडया तळूनसुद्धा दाखवते. बघा कुरडई तळण्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल व्यवस्थित असं तापून घेतलं. आता यामध्ये आपल्याला कुरडई तळून घ्यायची आहे. बघा मस्त तेलामध्ये टाकल्या क्षणी अशी पांढरी शुभ्र झालेली आहे. अजिबात कुठेच ही लाल वगैरे पडत नाही. गव्हाची कुरडई इथं आपली तळल्या गेली आहे व्यवस्थित. आणखी तुम्हाला मी 1-2 कुरडई तळून दाखवते. बघा मस्त अशी दुप्पट तिप्पट फुलते कुरडई. क्या बात आहे. इथं मी गव्हाच्या कुरडया तुम्हाला तळून दाखवल्या आहे. बघा मस्त अशी ही कुरडई झाली आहे. अजिबात कुठेच लाल वगैरे पडली नाही, पांढरं शुभ्र झाली आहे. तर तुमचीसुद्धा अशीच कुरडई यावी त्यासाठी तुम्हाला पटकन सबस्क्राईब करायचं आहे. मस्त बघा दुप्पट तिप्पट फुलते ही कुरडई. तुम्ही या दोन्हीमधील फरक बघू शकता. बघा इथं ही कच्ची कुरडई आहे आणि ही तळलेली मस्त अशी दुप्पट आणि तिप्पट फुललेली आहे आणि खाण्यासाठी उत्तम अशी ही कुरडई आहे. तर ही कुरडई आपण वर्षभर स्टोअर करू शकतो. जेव्हा खायची इच्छा झाली तेव्हाच आपल्याला डब्यामधून काढून तळून खायची. अजिबात खराब होत नाही, जशी तशी हवाबंद डब्यामध्ये राहते. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा, खूप सोपी आहे. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.